सो हे गाईज परत स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर येस आहे, आज आहे आमच्या ट्रिपचा डे 2. तर आम्ही सध्या आलेलो आहोत आरवी बीच जवळ. आरवी बीचच्या जिथे आमच्या स्टे आहे. तर आम्ही सकाळपासून काय काय केलं ते तुम्ही बघा आणि तोपर्यंत आम्ही पटकन आवरून घेतो. सो येस 2 वाजलेले आहेत. आमचं 1 वाजताचं चेक इन होतं. सो आम्ही आता जातो आहे आमच्या होमस्टेकडे. तर आजचा जो स्टे आहे तो होमस्टे आहे. तर हा आहे तो होमस्टे ज्याचं नाव आहे कॉर्नर कट्टा. तर खूप सिम्पल अशी रूम होती आमची. तर बघू शकता एक मिरर आहे, बेड आहे आणि वॉशरूम. तर दॅट्स इट. तर अशी ही रूम होती जी आम्ही सेकंड डेला स्टे करतो इथे. हे त्यांचं बाहेरचं एरिया आहे. तर ते जे ओनर आहेत ते खाली राहतात आणि त्यांचे वरती हे असे 4 रूम्स आहेत जे ते असे होमस्टेसारखं देतात रेंटवरती. हा मागचा एरिया बघू शकतो जिथे फुल ऑफ कोकोनट ट्रीज दिसतील तुम्हाला. आणि इकडच्या गॅलरीमधून तुम्हाला बीच दिसेल. तर मी इथं झूम करून तुम्हाला दिसेल. येस, हा आहे तो बीच. दुपारी 3 वाजता आम्ही आलेलो आहोत जेवायला. आम्ही खालीच जेवण सांगितलं होतं. तर इतकं सुंदर व्हेज थाली होती ही. आणि दिनेशने घेतलं होतं चिकन आणि तांदळाची भाकरी. सो दोन्ही टेस्टमध्ये खूप यम होतं. सो येस, जसं की म्हटलं की आम्ही आलेलो आहोत सध्या आरवी बीचमध्ये. तर काल जसं होतं की आम्ही दिव्यागरमध्ये रिसॉर्टवरती होतो स्टे करायला आणि आम्ही इथे आता आरवी बीचच्या जवळ एका होमस्टेमध्ये राहतो आहे. एकदम घरगुती जसं असतं तुमचं होमस्टे तसं हे आहे. छोटंसं आहे, स्वीट आहे, पण खूप आवडलं. त्यांचं खाली स्वतःचंच असं काय म्हणतो आपण घरगुती खानावळ जशी असते तसं आहे. तर आम्ही दुपारी तिथेच जेवलो आणि खरंच खूप सुंदर स्टे आहे हा. मी याचे डिटेल्स टाकते. जर कोणी दिव्यागरला आलं तर नक्की हा स्टे प्रेफर करा. आम्हाला हे ॲक्च्युली खूप दिवसांनंतर भेटला स्टे. मला हे आधी भेटलं असतं तर मी ते दिव्यागरचं रिसॉर्ट न करता 2 दिवसाचं याच स्टेचं बुकिंग केलं असतं. कारण इथून दिव्यागर हार्डली अर्धा तास आहे. इथून श्रीवर्धन हार्डली 20 मिनटं आहे. सो हे एक सेंटर प्लेससारखं आहे आणि इथून बीच अगदी असं गॅलरीतून दिसतो बीच. सो वॉकिंग डिस्टन्सवर आहे, फक्त रस्ता क्रॉस करायचा आहे. सो खूप सुंदर आहे. लोक पण खूप फॅमिलीसारखं ट्रीट करत आहेत ते आम्हाला आल्यापासून. म्हणजे लिटरली ते काका तरी खाण्यासाठी खा तुम्ही म्हणजे लाजू नका, अजून खा. मला खूप आग्रह केला त्यांनी दुपारच्या जेवणामध्ये. सगळ्यांनी A1 चव आहे. दोन्ही व्हेज नॉनव्हेज खूप सुंदर त्या काकू बनवतात घरगुती जेवण. तर मी रेकमेंड करेन की ह्याच स्टेला तुम्ही या. आणि कसं आहे माहिती आहे का, तुम्ही फक्त झोपायलाच येणार रूममध्ये. सो दिवसभर तुम्ही एक्सप्लोअर करणार, झोपायलाच येणार. सो जास्त खर्च करण्यापेक्षा एक छोटंसं अफोर्डेबल स्टे आहे. आणि जेवणसुद्धा टेस्टी असलं ना बाहेर गेल्यानंतर तर खरंच खूप छान वाटतं, बरं वाटतं. तर आता मी चाललो आहे बीचवरती. तर तुम्हाला बीच जो दाखवतो आरवी बीच. डॅनी This is our sunset. काय व्हायला पाहिजे इथली लाट इथे खडकाले इथे ठिरकून मग त्या दगडावर निघली. त्याच्यावर बक्षी पण आहेत खूप सारे बघ. जाऊया बीचवर. जाऊया त्या बीचवरती. आपण बीचवरती इकडचा पण जाऊन जाऊन चावी घेऊन येऊन खाली येऊन गाडी घेऊन जायचं कॅन्सल होणार. खूप वेळ आहे ना आहे सर, पण इथं बसायला छान. तेच म्हणतो किती लांब आहे रे, 5 मिनटाचं तर अंतर. मला असं पाण्यात थोडंसं जायचं. हो ना गाईज, बीचवरती आलो आहे आम्ही. आता काल पण
पाण्यात नाही गेलो आम्ही, असं फक्त एन्जॉय केलं साईडला मागे बसून. पण आज जायचं असं भिजण्यासाठी कपडे पण घालून आले आम्ही. तू जाऊ शकतो, मला काही प्रॉब्लेम नाही. ट्रायपॉड घेऊन तू व्हिडिओ करणारच नाही. खूप सुंदर व्ह्यू आहे आणि छान वाटतं. ट्रायपॉड काढला. सो येस, फायनली आमचं डिसाईड झालं आणि आम्ही आता आरवी बीचला चाललो आहे. आमच्या होमस्टेच्या समोरचं बीच पण सुंदर आहे, पण तिथे असे दगड आहेत खूप ज्याच्यावर आम्ही बसलो होतो. तर असं पाण्यात व्यवस्थित नाही जाता आलं आम्हाला. तर आम्ही म्हटलं की त्याच बीचला प्रेफर करू. तर हे पुन्हा एकदा आम्ही त्याच रोडवरनं त्याच कर्ववरून जातो आहे. इथे आम्ही खूप सारे व्हिडिओज काढले, खूप एन्जॉय केलं. सनसेटही सुंदर होता. वन ऑफ द बेस्ट बीचेस जे मी विजिट केलेला आहे. आणि रात्री परत आम्ही आलेलो आहोत इथे जेवायला. तर इथे बघू शकता तुम्ही, आम्ही एग करी सांगितलं होतं, तसं एग करी आणि मस्त भुर्जी, चपाती आणि तांदळाची भाकरी. इथे आम्ही सांगितलं होतं उकडीचे मोदक, फेमस उकडीचे मोदक. गरम आहेत म्हणले ते. तूप टाक. आमचं चालू आहे बॉर्डर पिक्चर बघत बघत उकडीचे मोदक. हा मुलगा नुसता वडापाव 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 वडापाव. यार तू मुंबईमध्ये जा यार, वडापाव खायचा असेल तुला तर. खुश झालेला आहे वडा बघून. ही इज अ बिग वडापाव लवर. हा ना, हा ना. मला रिप्लाय नाही देणार, खाण्यात मग्न आहे. मी त्याला आहे पुरी भाजी खायची. पुरी भाजी रिअली ऑसम. खूप मस्त पुरी आहे. म्हणजे गव्हाचे करतो ना आपण, मागे ताई आहेत त्यांनी बनवलं. नंबर जवळ काहीच आम्ही गेस करतोय की ह्याचं बिल किती झालं असणार आहे. तर आम्ही दोघांनी गेस केलं की बिटवीन 200 to 2. चल तू एक नंबर सांग, मी एक नंबर सांगते. 200.200. तेच सांगते ना, बिटवीन नंबर सांग. 230. ओके, त्याच्या आसपास ज्याचं येईल ते जिंकला. ठीक आहे, माझा नंबर असेल 210. ठीक आहे. या मुलाने सांगितलेलं आहे 230, मी सांगितलेलं आहे 210. सो द बिल ज्या नंबरच्या जवळ असेल तो जिंकला. गाईज जे जिंकल ते इथल्या पुढच्या स्टॉपला चहा देईल. ठीक आहे, बघू आपण. मी चॅलेंज जिंकलेले आहे. एक्झॅक्ट 210 बिल झालं. एक्झॅक्ट 1 रुपये पण पुढे मागे नाही. मी चॅलेंज जिंकली. सो हा आता मला जेवणाची पार्टी देणार आहे. हा ना, काय हालत चालू आहे. नाही, आम्ही 80 किलोमीटर आलेलो आहोत नॉनस्टॉप. मला तर कळायचं बंद झालं आहे. 80 किलोमीटर का नावाची काम केलं. हा 100 किलोमीटर आले नॉनस्टॉप. मी खरंच पूर्ण बॉडी पार्ट्समध्ये सून झाले. मला काहीच सुधरलं. हा मुलगा काय बोलायला काय, पाय बसून लोकांना माहिती आहे लॉंग ड्राईव्हला काय हालत होते. पाय बी सगळे दुखत आहेत यार मागे. आणि मला कसं
जसं कळतच नाही मला काय फील होतं असं. आणि अजून आम्हाला 80 किलोमीटर जायचं. सो गाईज वाजलेलं आहेत 2. फायनली आम्ही पोचलेलो आहोत आमच्या सोसायटीमध्ये. लिफ्टची वाट बघत 2 वेळा लिफ्टवरती जाऊन आले, पण तर बेसमेंटला यायचं काय नाव घेत नाही आहे. सो आम्ही बघतोय आणि आम्ही येता येता घेतलेला आहे केक, कारण 2 दिवसांनी आहे कोणाचा तरी बर्थडे. तर तो कोणाचा बर्थडे काय बघायचं असेल तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा.